5 षटकांचा सामना. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं. एका बाजूनं या स्पर्धेची खात्याची ओपनिंग करण्यासाठी राज ऑटो स्पोर्ट्स संघाला हा अति महत्वाचा सामना आणि या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी आरवली संघाला अति जोखमीचा सामना या मैदानावर पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आणि सलामीची जोडी. चला लवकरात लवकर मैदानात. आरवलेश्वर संघ प्रथमतः नाणेफेक विजय होतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ राज ऑटो स्पोर्ट्स सावंतवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करत सलामीची बिनीची जोडी मैदानावर पावलं टाकते. विस्फोटक फलंदाज रिचर्ड आणि त्याच्या साथीला सामन्याला सुरुवात करूया. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा पहिला दिवस. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. स्ट्रायकर एंडला ओएस आणि नॉन स्ट्रायकर एंडला रिचर्ड साल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आरवली संघ. चला क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा, कारण जवळजवळ आरवलीश्वर संघ हा सामना विजयी झाला तर 3 संघांचे हे मात्र समान गुण आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो विनय. स्ट्रायकर एंडला ऑइल्स, नॉन स्ट्रायकर एंडला रिचर्ड. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आरवली संघाचं 2 खेळाडू टेटेड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू हा विनय जाधवचा थोडासा दिशाहीन चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू. फलंदाज एका बाजूनं या ठिकाणी मात्र गोलंदाजाला दंडात्मक केलं जात आहे. गोलंदाजाला खेळण्यापासून खूप दूर होता. भरकटलेला चेंडू. बोनस स्वरूपाची धावसंख्या ही धावफलकावर आहेत. श्री गणेश होतोय धावफलकावर, ते मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात. 1 धाव ही धावफलकावर. पहिलं षटक हे मात्र प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रणय बक्कर आमच्या स्क्रीनवर साधं सोपं लॉलीपॉप पद्धतीचं जेल टिपलं जात आहे आणि भोपळा घेऊन माघारी परततोय तो मैदानातून. ओएस आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. वर माघारी परततोय आणि नवीन फलंदाज अजून एक मोठं नाव टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटचं ताऊ नाईक सज्ज होतोय तो मात्र रिचर्ड साल्डनच्या साथीला. गेल्या वर्षीचा मोसम अक्षरशः रिचर्ड साल्डनने गाजवलाय आपल्या फलंदाजीनं आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आरवली संघाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो विनय आपल्याला पाहायला मिळतोय. विनयचा पहिला चेंडू हा थोडासा दिशाहीन चेंडू नंतर एक सुरेख पद्धतीची परती करतोय. थोडासा ओव्हरपेस पद्धतीचा चेंडू आणि त्यावर मात्र फटका फसला तो मात्र राज ऑटोस्पोर्ट या संघाचा. नाणेफेक हरला तर प्रथम फलंदाजी करतोय. 5 षटकांचा सामना आणि तगडी फलंदाजी आहे ती मात्र सावंतवाडी संघासमोर.
सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फाईन लेगला सरळ चेंडू, हा मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तब्बल 3 ते 4 वेळा मेगा फायनल मध्ये विजेतेपदाचा मान करे आणि 2 ते 3 वेळा मात्र जो रनर अप झालाय तो संघ आज या मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन करतोय. एका बसून थोडासा दुसऱ्या सामन्यामध्ये डगमगला कमी धावसंख्येचा सामना आणि त्यानंतर आज मैदानावर एका चौकाराच्या दिशेनं नटलेली केळी साकारायची होती. मैदानावर रिचर्ड साल्टन आला आणि माघारी परततोय तो मात्र झेलबादच्या स्वरूपात. मैदानावर मला मोठा फटका मारला तरी तुला सहजासहजी बाकीच्या चेंडूंवर मी मात्र जगडून ठेवणार. एक तेरी एक मेरे ही रणनीती ही रंगली गेली मैदानावर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा या मात्र धावफलकावर. करतोय दिशा दिली जाते. ताऊन एक नकार देतोय धावेसाठी. निर्धाव चेंडूची गणना सांघिक धावफलकावर अभंतरच्या स्वरूपात 1 आणि एका त्रिचेटच्या चौकाराच्या जोरावर 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. राज ऑटर स्पोर्ट सावंतवाडी संघ आज मैदानावर खेळतोय. आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पहिल्या प्रयत्नात परतीची पेक येईपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक. हा धावफलकावर 6 धावा या धावफलकावर. धावा या कशा व प्रत्येक धाव लाख मोलाची ठरेल. येणाऱ्या कालखंडामध्ये जी मात्र राज ऑटर स्पोर्ट सावंतवाडी संघाला आणि ते लाख मोलाची धाव कसोशीने घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर विल्फ्रेड आणि ताऊ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. निर्धाव चेंडूला पहिल्या षटकाची झाली सांगता. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त आणि सांघिक धावफलकावर 6 धावा या धावफलकावर. तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक केले एलिस्टर सज्ज होतोय आमच्या मध्यमर कक्षाच्या एंडकडनं. सुरेख गोलंदाजी तब्बल 3 गडी बाद केले. 3 चेंडूंमध्ये 2च धावा फक्त बहाल केल्या. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या स्पर्धेची आज पहिली हॅट्रिक ज्याच्या डाबावर तो वेगवान पद्धतीचा गोलंदाज एलिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. सुरेख या ठिकाणी गोलंदाजी वेगवान पद्धतीच्या चेंडूला सन्मान दिला जातोय. चेंडू जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या सागत्यानंतर सांघिक धावफलक थोडासा केविलवाणी परिस्थितीमध्ये तो मात्र राज ऑटर स्पोर्ट सावंतवाडी संघाचा 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा या धावफलकावर.
6 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडला विल्फ्रेड सज्ज होतोय. रिचर्ड माघारी परतला. सलामीचा फलंदाज माघारी परतला. पुढे सरसवत विल्फ्रेडचा जमनीलगतचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगानं विनय येतोय. परतीची फेक करेपर्यंत फक्त एकच धाव बहाल केली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 7 धावा धावफलकावर. 5 षटकांचा 30 चेंडूंचा हा खेळ आणि 30 चेंडूंमध्ये एका बाजूने या मैदानावर 40 ते 45 धावा पाहिजेत. कारण आउटफील्ड सुरेख पद्धतीच्या या मैदानाची हवेचा वेग पोषक असता उजव्या हाताच्या फलंदाजांना. म्हणजे एका बाजूने या मैदानावर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि जो कान मंत्र दिलाय आरवली संघाच्या संघनायकानं अनूपनं, तो मात्र कान मंत्र या मैदानावर त्याचे गोलंदाज त्याला साथ देत आहेत. सुरेख गोलंदाजी पहिलं षटक हे विनयचं 2 गडी बाद करतोय आणि त्यानंतर एलिस्टर सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर एक धाव. सांघिक धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक राज वॉटर स्पोर्ट्स सावंतवाडी संघ या मैदानावर. पुढे सरसावत हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न थोडस या ठिकाणी घाई होते. फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी एकेरी धावसंख्येकडे पाऊलही वळवली जात आहेत आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर धावफलक पुढे सरकला गेला. 8 धावा धावफलकावर. या अगोदरचा सामना थोडासा कमी धावसंख्येचा सामना. सकाळचं सत्र हे मात्र धावसंख्येचं उच्चांक गाठलेलं आणि त्यानंतर कुठेतरी या मैदानावर मैदान बदललं जात आहे आणि कमी धावसंख्येचे सामने या मैदानावर पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा हा खेळ आज समाप्त होतोय. पुढे सरसवत मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर गौरव गडेकर. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येवर भर देतोय. तो मात्र राज वॉटर स्पोर्ट्स संघाचा दोरी फलंदाज 9 धावा धावफलकावर. एका बाजूला सन्मानजनक क्रिकेट या मैदानावर खेळाबाजी चूक सायलीला रोड लाईन संघानं केली ती चूक अविदायी करणार हा इरादा पक्का करतोय. संयमी खेळाकडे रूपांतर देतोय. सायलीला रोड लाईन संघासमोर प्रत्येक खेळाडू षटकार मारण्याची 11 खेळाडूंकडे ताकद आहे, पण कुठेतरी संयमी खेळी ही करायची होती मैदानामध्ये. प्रत्येक मोठ्या फटक्या मारण्याच्या नादात माघारी परतले मात्र फलंदाज सुंदर फटका हा लॉग ऑनला क्षेत्ररक्षक गौरवकडे करतोय आणि परतीची फेक ही मात्र थोडस येईपर्यंत चुकते ती मात्र गौरवची आणि धावचीच्या स्वरूपात पुढे धरतो. मात्र 5 झाला असता विल्फ्रेड तो वाचला जातोय आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होते. 10 धावा या धावफलकावर. बारा धावा या धावफलकावर. 12 धावा या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सुरुवात अशी सुरेख पद्धतीची केली. 2 मोहरे प्रतिस्पर्धी संघाचे जण गारद केले. तो गोलंदाज स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग कमी लावा. आरवली संघ थोडासा वेळ कमी आहे कारण सामने जर बरोबरी सुटले तर थोडस या ठिकाणी सामने वाढतील मैदानावर. सांघिक धावफलकावर 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, प्रयत्न होता. चेंडू थोडासा औष्टिकच्या असून बराच बाहेरचा चेंडू. दिशाहीन चेंडू पंच गोलंदाज दंडात्मक करतायत. 1 या धावसंख्येनं बोनस स्वरूपाची 1 धावसंख्या आणि सांघिक धावफलकावर 13 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर विनय आपल्याला पाहायला मिळतोय.
हलक्या हाताने घेऊन करतोय, दिशा दिली जाते, परतीची फेगी सुरेख पद्धतीची आणि त्यानंतर खराब बॅकअप पाहायला मिळत. तब्बल एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये होतोय. बोनस स्वरूपाचा धावफल प्राप्त होतोय तो मात्र राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघाला आणि त्याचा फायदा घेत सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला जातोय. तो 15 धाबा या धावफलकावर. ताऊन एक सारख्या तगड्या खेळाडू मैदानामध्ये, ताऊन एक सारख्या तगड्या खेळाडूला एका बाजूला बांधून ठेवलं जात आहे या नवदीप खेळाडूंकडून. चा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय बक्कर चेंडूच्या मागे सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि परतीची फेक येईपर्यंत मात्र 2 धाबा ह्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर पुढे सरकलं गेलं. 17 धाबा धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धाबा धावफलकावर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मोठे फटके कुठेतरी थांबलेत आणि एकेरी द्वि धावसंख्यांवर आम्ही भर देत एक सुंदर असा धावफलक या मैदानावर आम्ही उभारणार या हेतून एकेरी दुहेरी धावसंख्यांकडे मात्र त्याला साथ देतोय मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर एटचा विल्फ्रेड. एका बाजूला रिव्हर्सिपचा फटका, त्याहून तोलामोलाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी प्रणय बक्कर 2 धाबा वाचवतोय. सांघिक धावफलक 17 धाबा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 या धावसंख्येवर रिचर्ड बागारी परतला. 0 या धावसंख्येवर आणि त्यानंतर सुरेख खेळाचं प्रदर्शन. सुंदर चेंडू, टाळ्यांचा आवाज करून देणारा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढायचा होता तो मात्र तावला. पण परिणाम या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू काढला जातोय आणि निर्धाव चेंडून सांघिक धावफलकावर 17 धाबा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी मात्र फटके फसले जातात त्यावेळी मात्र आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आफात नाही तर बरबाद अशा फटक्याचं विवरण हे मैदानामध्ये ताऊन एकच्या चेंडू पळतून होतोय आणि निर्धाव चेंडू गणला जात 17 धावा या धावफलकावर. थोडासा चुकतोय, रनअप मध्ये थांबला जातोय गोलंदाज. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर तब्बल 4 धावा खर्च करतोय आणि त्यानंतरचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले जात आहेत. 17 धावा या धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघ ही 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनय जाधव आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडूला दिशा दिली जाते. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वेगाने येतोय. डीप विकेट कडनं एलिस्टर. पहिल्या प्रयत्नात थोडासा थांबला तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. 19 धावा या धावफलकावर 5 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू घेऊन बाजून एकेरी दुहेरी धावसंख्या. खराब चेंडूवर आक्रमण. एक संयमी खेळीचं रूपांतर राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. रिचर्ड सल्डन सारखं षटकारानं चौकारांचा मच्छा माघारी परतल्यानंतर अजून एक मैदानामध्ये अबू बडगावकर येणं बाकी. समजूलगतचा डीप फलंदा कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑफला. निलेश संसोरकर आमच्या स्क्रीनवर. परतीची पेक थोडीशी ढिलाई या मैदानावर ते मात्र विल्फ्रेडची आणि कुठेतरी या ठिकाणी थांबावं लागतंय की काय. पंचांकडे अपील हे केलं जातंय पण ढिलाईनं 2 धाबा या सहजासहजी पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाब्यानं सांघिक धावफलकावर पावशतकी खेळ पूर्ण करत 25 धावा 26 धाबा या धावफलकावर. 26 धाबा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर 4थं षटकाला प्रारंभ होतोय. गौरव गडेकर. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कव्हर रिझल क्षेत्ररक्षक विघ्नेश अंदुरलेकर येतोय स्क्रीनवर. आरवली संघाच्या बाजूला प्रेक्षकांची तोबा गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पॅराडाईज बेस्ट बॉईज शिरोडा टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य दिवस आयोजन या स्पर्धेचं आजचा पहिला दिवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत. रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतोय तो एकेरी धावसंख्येसाठी 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला जातोय. 27 धावा धावफलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत विचार केला तर मात्र पाहायला मिळतोय ते मात्र आरवली संघाची 2 चौकार निघतायत. रिचर्डची 1 चौकार आणि त्याच्या साथीला ताऊ नाईकची 1 चौकार. सांघिक धावफलकावर 27 धाबा. मोठा फटका मारण्याचा होता. शप्पल करून बॅटच्या पट्ट्या देत नाही. जमिनीलगतचा फटका डीप स्क्वेअरला दिशेनं आणि बाबा अफकर थोडासा घाई करतोय आणि बॅकअप सुरेख पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋषीचा
एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक ही धावफलकावर 28 धावा या धावफलकावर. दोन्ही संघांचा विचार केला, दोन सामने पराभूत होतोय तो मात्र राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघ, आणि एक सामना विजय एक सामना पराभूत हा आरवली संघ. या स्पर्धेमध्ये स्थान टिकवायचं असेल तर जोखमीचा सामना हा मात्र मैदानावर आरवली संघाला, आणि खराब चेंडूचं पूर्णपणे विवरण हे मात्र षटकारासाठी गणलं जात. षटकाराला मात्र समाप्ती केली जाते मात्र मैदानावर 9 षटकांची आणि 6 धावेनं या मैदानावर रंगेल. दोन्ही संघांनी 12:30 वाजता टीम रिपोर्ट आणि 1 वाजता गेमला स्टार्ट होईल. 34 धावा धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि आरवली एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा बाबा बाक्कर सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेचे खंडम. सांघिक धावफलकावर 34 धावा आणि हाडामारीचं षटक स्लॉक ओव्हर झालं संबोधलं जातंय. ती स्लॉक ओव्हर घेऊन सज्ज होतोय वेगवान गोलंदाज बाबा बाक्कर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका वेगवान गोलंदाजीवर प्रत्युत्तर दिलं जातं. हे मात्र विल्फ्रेडचं एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकलं जातोय. 35 धावा या धावफलकावर. एका बाजूने मामाची प्रार्थना भाचा जिंकून नये अशी आपल्याला पाहायला मिळते. लॉग ऑनला सांघिक धावफलकावर 35 धावा. उर्वरितच्या अजूनही 5 चेंडूंचा एक बाकी आणि धावून एका बाजूनं एक षटकार एक चौकाराच्या जोरावर संयमी खेळी एकेरी दुहेरी धावसंख्येची या मैदानावर लगावत सुरेख खेळाचं प्रदर्शन करतोय तो राज वॉटर स्पोर्ट सावंतवाडी संघाच्या बाजूनं. सुंदर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जवळ चेंडू हा गगनाला गबस्ती घालणारा वेगवान पद्धतीच्या गोलंदाजाचं ते बाबाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. तौरक सारखा कसलेला खेळाडू नवदीप खेळाडूंवर हल्लाबोल करतोय मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा 2 षटकार टोलावतोय मैदानावर. तौनक नावाचं वादळ या मैदानावर मात्र गोंगावलं जात आहे. डीजे ची 1 धाव संख्या आणि त्यानंतर लागोपाठचे मात्र 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तौनक नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं जात आहे आणि 47 धावा या धावफलकावर. 47 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आरवली एक्सप्रेसचं स्वागत या मैदानावर षटकार चौकारांची आतषबाजी करत बॅक टू बॅक 2 षटकार टोलावतोय आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हा मात्र फाईनल क्रिसला चौदी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक ऋषी कुडवतो परतीची पेक करतोय तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेनं सांघिक धावफलकावर 49 धावा धावफलकावर. पहिल्या फेरीमध्ये वाटलं होतं पहिल्या 3 षटकांचा विचार केला, थोडेसे मोठ्या फटकेपासून जरूर दूर ठेवलं होतं आणि त्यानंतर विनय जाधवच्या अंतिम चेंडूवर चौकार, गौरव गडेकरच्या अंतिम चेंडूवर षटकार आणि नंतर बाबाचं स्वागत हे मात्र धावून ऐकणं षटकारानं करत सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये
आडव्या बॅटनं सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय डेप मिड विकेटला चेंडू सरळतोय तो सीमारेषा बाहेर लड़के तो मार ही देती होगी। प्रदर्शन 17 चेंडू मध्ये 41 धावांच्या 7 पर्यंत मात्र पारी खेळतोय मैदानावर तवनाईक आणि 41 धावांमध्ये तब्बल 4 षटकारांच्या आत्मशमाची मैदानावर रिबसिफचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ चेंडू आरवली संघाची मागणी ठरली जाते कबर तब्बल 59 धावा धावपलकावर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 60 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल षटकामध्ये या मैदानावर 10च्या रन रेटनं खेळावं लागेल आरवली संघाला बघूया एका बाजूनं या मैदानावर विशाल कावले विघ्नेश आंदुर्लेकर विनय जाधव निलेश सोनसुरकर एका बाजूनं मोठे फटके टोलवत आहेत की प्रतिस्पर्धी संघाचे वेगवान पद्धतीचे गोलंदाज या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाचा नवदीप खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला रोखण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक नाईक यांना आम्ही आमंत्रित करतोय। पर कमेंट्री बॉक्स के ओर से गेंदबाजी पर शुभम दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए और अरवली क्रिकेट टीम की ओर से ओपनिंग जोड़ी मैदान पर देखना होगा स्ट्राइक एंड पर बल्लेबाज कौन बल्लेबाजी करते हैं। दोनों अंपायर मैदान पर किशोर भगत और उत्तम मोटे शरद चिरोड़कर हमारे साथ स्कोरिंग प्राप्त होगा और अरवली क्रिकेट टीम ने अगर इस मैच को जीता तो आने बहुत ही 2 करारे शॉट मैदान पर बल्लेबाजी में भूषण 8 पर कूद के व्यक्तिगत टीम का स्कोर 8 रन 9 रन स्कोर अच्छी गेंद बोल्ड हुए पहली सफलता मिलती हुई राज वाटर स्पोर्ट को मिलती हुई पहली सफलता। बल्लेबाज एक ऑलराउंडर खिलाड़ी अच्छी गेंदबाजी के साथ बल्लेबाजी कई मुश्किल परिस्थितियों में बिल्कुल अपने टीम को संकट से बाहर निकालने वाले ये खिलाड़ी मैदान पर गौरव गडेकर 3 नंबर पर वन डाउन बैट्समैन स्कोर रुका हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर 60 रन टोटल टारगेट 5 ओवर में मैच को जीतने के लिए शुभम सफलता दिलाते हुए अपने टीम को 2 चौके के बाद एक अच्छी गेंद पर बल्लेबाज को चलता किया। बड़ा शॉट ओवर पिच गेंद पर आड़े बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर बहुत ही शानदार फील्डिंग एक अच्छा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर और दूसरी सफलता मिलती हुई राज वाटर स्पोर्ट सावंतवाड़ी क्रिकेट टीम को। है एक और से गोपाल भट्टा की टीम खेल रही है दर्शन बांद्रेकर जो कि मालवण क्रिकेट टीम दर्शन बांद्रेकर की वो भी टीम हिस्सा ले रही है कल के दिन में। तीसरी टीम है
आरोंदा क्रिकेट टीम, जॉन फर्नांडिस, पपन सालगावकर, ये टीम तीसरी टीम, और चौथी टीम जो वैभव जाधव, आजगांव क्रिकेट टीम, ये 4 टीम कल के दिन में इस मैदान पर देखने को मिलेगी। बहुत ही 4 अच्छे टीम है आज, 4 टीम पहले दिन में। और देखना होगा बॉलिंग में परिवर्तन, रिचर्ड साल्डाना दिखाई देते हुए थोड़ा सा वार्म अप कर रहे हैं, और नए बल्लेबाज मैदान पर विनय। 2 लगातार विकेट, 2 चौके लगे, उसके बाद गेंदबाज का कमबैक शुभम का 2 विकेट, पहला ओवर समाप्त हुआ पावर प्ले का, 9 रन 2 विकेट पर 60 रन के टारगेट के सामने। और नए बल्लेबाज भूषण 8 पर खुद के व्यक्तिगत, और विनय यादव मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। रिचर्ड साल्डाना खुद का पहला टीम का दूसरा ओवर लेकर सावंतवाड़ी क्रिकेट टीम जो राज वाटर स्पोर्ट क्रिकेट टीम सावंतवाड़ी क्रिकेट टीम की ओर से अपने बॉलिंग मार्ग पर। अगर अरवली क्रिकेट टीम इस मुकाबले को, इस मैच को जीतती है तो 3 टीम होगी और निश्चित रूप से एक मुकाबला जरूर देखने को मिलेगा। अगर सावंतवाड़ी क्रिकेट टीम ने मैच को जीता तो आज का खेल समाप्त होगा पहले दिन का। अब ब्रेक गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकले, वाइड बॉल का इशारा अंपायर का, अतिरिक्त रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, सिंगल, 10 रन टोटल स्कोर बोर्ड पर दूसरा ओवर मैच का चलता हुआ। 60 रन का टारगेट है मैच को जीतने के लिए, अभी भी 50 रन मैच को जीतने के लिए। फुल टॉस गेंद इस बार स्वीप के ऑनसाइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर मौजूद, गेंद को उतना फील्ड करते, अच्छा थ्रो, बेहतरीन थ्रो, बाउंड्री लाइन से विकेट कीपर के हाथों में, लेकिन उतनी ही शानदार दौड़ विकेटों के बीच में, 2 रन बहुमूल्य स्कोर के खाते में। अच्छा क्रिकेट मैदान पर एक अच्छा स्वीप का शॉट, लोअर फुल टॉस गेंद पर एक अच्छा थ्रो, और उतनी अच्छी दौड़ विकेटों के बीच में, 12 पर बढ़ता हुआ स्कोर 2 विकेट पर। इस बार शॉपल होकर खेलना चाहते थे, ऑफ स्टंप पर एक शॉर्ट ऑफ प्लेन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं। आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि सफर लंबा है, टारगेट बड़ा है, 60 का टोटल है सामने, तो बड़े शॉट लगाने पड़ेंगे। जो बल्लेबाजी ताऊ नाइक ने के अंतिम ओवर में, वो एक ओवर निकालना पड़ेगा। सामने बॉलर के ऊपर से इस बार थोड़ा सा पेश खेला था, और लॉन्ग ऑन बाउंड्री पर विलफेड आते गेंद को उठाते, फील्ड करते, इस बार हाना कर रहे थे, थोड़ा सा ओवरथ्रो निकला, स्ट्राइक एंड पर विकेट कीपर ने कोशिश की थी रनआउट की, लेकिन इसी बीच में क्रीज में अपने सुरक्षित दोनों बल्लेबाज 2 रन और मिल गए अरवली क्रिकेट टीम को। 14 रन टोटल 2 विकेट पर खेल चलता हुआ दूसरा ओवर, लेकिन कहीं ना कहीं बड़े शॉट लगाने पड़ेंगे। अंतिम ओवर महंगा साबित हुआ अरवली क्रिकेट टीम को। फुल टॉस गेंद इस बार, लेकिन जहां पर खेलना चाहते थे वहीं पर नहीं निकली गेंद, स्कूप किया था इस बार, स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, फिर से दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो पहुंचता बैकअप कर रहे थे पॉइंट पर फील्डर, फिर से 2 रन मिले स्कोर में, 2 रन और आगे बढ़ा स्कोर 2 रन के साथ से 16 पर बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर। 4 पर विनय यादव स्ट्राइक पर, अब टम्पर गेंद के आने का थोड़ा सा इंतजार किया, अंतिम क्षणों में गेंद को हल्के से टैप किया ऑफसाइड पर, पॉइंट पर फील्डर, और फिर से सिंगल जुड़ गया स्कोर में। 17 लॉस ऑफ 2 विकेट, 17 रन 2 विकेट पर 60 का टारगेट है। आने वाले इस ओवर के बाद 3 ओवर का खेल अभी भी बाकी मैच का। अच्छी गेंद इस बार बैकफुट पर जाकर सम्मानजनक खेला, एक्स्ट्रा का ओवर पर फील्डर, फिर से सिंगल जुड़ गया, लेकिन कहीं ना कहीं 1-2 बड़े शॉट आने वाले ओवर में। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 18 रन 2 विकेट का नुकसान पर। आने वाले 3 ओवर का खेल बाकी, 18 गेंदों का मैच का। चेंडू उरलेत, 18 चेंडू 42 धावा सामना जिंकण्यासाठी, 18 गेंदे 42 रन, और गेंदबाजी में और एक परिवर्तन, ओवेश शाह गेंदबाजी पर कमेंट्री बॉक्स की ओर से। खुद का पहला टीम का तीसरा ओवर
एक 10-12 कदमों का रनअप अपने बॉलिंग मार्ग पर। 18 गेंदों का खेल और 42 रन। अच्छी गेंद इस बार बैकफुट पर जाकर ऑफसाइड पर खेलना चाहते थे, भीतरी किनारा लगा, गेंद निकली स्क्वायर लेग पर, और जब तक शॉर्ट पाइन लेग पर गेंद को आते उठाते फील्ड करते और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। अरवलीश्वर अरवली क्रिकेट टीम 60 रन का टारगेट, 19 रन 2 विकेट के नुकसान पर। कहीं ना कहीं बड़े शॉट इस ओवर में खेलने पड़ेंगे, नहीं तो रन रेट बढ़ता जाएगा। कम गेंदे ज्यादा रन, ये स्थितियां आखिरी ओवर में और मुश्किल रहेगा इस मुकाबले में। बैकफुट पर आकर फिर से खेला गेंद को ऑन साइड पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर, लगभग मिड विकेट पर, फील्डर 1 रन। लेकिन सिंगल से थोड़ी सी चिंता नहीं होगी, मैं तो कहूंगा राजवाटर स्पोर्ट क्रिकेट टीम को इस मैच में। उनको भी मालूम है इस मुकाबले को सामने टीम को जीतना है, तो लंबे शॉट, जो शॉट अंतिम ओवर में 3 छक्के लगे, 1 चौका लगा, और वो ओवर कहीं ना कहीं अरवलीश्वर अरवली क्रिकेट टीम के लिए बहुत महंगा साबित हुआ मैदान पर। बड़ा शॉट इस बार, बहुत ही शानदार है, क्रैकिंग शॉट, गेंद निकलती हुई सीमा रेखा पर, लेकिन कैच को तब्दील करते हुए वहीं पर फील्डर, और एक सफलता मिलती हुई। एक बड़ा शॉट था, अच्छा टाइमिंग था, लेकिन फील्डर मौजूद था बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर, और उस कैच को पकड़ा। तीसरे विकेट का पतन होता हुआ मैदान पर। ठीक है, बस अच्छी गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई कवर पर, सिंगल बना, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, तब तक 1 रन पूरा किया आसानी के साथ। अच्छा ओवर चलता हुआ अवेश शाह का, अब तक कोई बड़ा शॉट नहीं, विकेट भी चटकाया इस ओवर में, और बहुत कुछ दारोमदार आने वाली बल्लेबाजी पर नीलेश सुनसुरकर, उन्हीं के साथ वामन जो बड़े शॉट के लिए जाने जाते, वो स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए, किशोर भगत और उन्हीं के साथ उत्तम मोटे, ये जोड़ गोली मैदान पर अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ। आते आते बड़ा शॉट हाफ वाली पर लेकर इस बार डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर 1 रन बना स्कोर में, सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत की और स्कोर आगे बढ़ा 22। लॉस ऑफ 3 विकेट, 22 रन 3 विकेट पर। वामन और सामने विनय 6 पर कूद के व्यक्तिगत, और बॉलिंग मार्ग पर अवेश शाह। तीसरा ओवर मैच का जारी। कल के दिन में दोपहर के 17 में ठीक 1 बजे पहला मैच होगा, आजगांव क्रिकेट टीम और शिरोडा गोपाल भट्टा, और सामने वैभव जाधव की टीम। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर वेलपेड गेंद को उठाते फील्ड करते, फिर से सिंगल जुड़ गया। शाम के दौर में थोड़ा सा हवा का रुक चुका है मैदान पर, थोड़ी सी ठंडक भी, और ऐसे वातावरण में थोड़ा सा मुश्किल रहता है जरूर बड़े शॉट के लिए। फिलहाल 3 ओवर, और 3 ओवर के बाद टोटल स्कोर रुका हुआ 23। आने वाले सिर्फ 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी, और 37 रन, 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूत 37 धावा। उद्याच्या दिवसात दुपारी 1 वाजता सामना सुरू होईल। पहिला सामना शिरोडा क्रिकेट संघ गोपाळवाटा आणि त्याचबरोबर वैभव जाधव आजगाव क्रिकेट संघ, हे 2 संघ आमने सामने। त्यानंतरची लढत असेल ते आरोंदा राजू टायगर, आरोंदा जॉन फर्नांडिस, पपन साळगावकर हे मातब्बर खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूने मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध, ज्याने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय, तो देवबाग क्रिकेट संघाचा खेळाडू दर्शन बांदेकर उद्या या स्पर्धेत आपल्याला नक्की दिसेल या मैदानात। त्या अगोदर बघूया पुन्हा एकदा मैदानात 12 चेंडू फक्त बाकी या सामन्यातील। गोलंदाजीत बदल होतोय, तानाजी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर। ऑप्टम्परचा चेंडू, एक हुकचा फटका, फसलाय स्क्वेअर लेगला, जवळपास क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय। फक्त 11 चेंडू अजूनही बाकी। डीजे
सुंदर गोलंदाजी, चांगला चेंडू, लेग कटर, लेग ब्रेक पद्धतीचा निर्धाव चेंडू आणि जसजसे चेंडू निर्धाव जात आहेत सामना हातातून थोडासा निसट चाललाय मैदानात आरवली शहर आरवली क्रिकेट संघासाठी. शॉर्ट ऑन पुलचा फटका मिड विकेटला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला, सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. शॉर्ट ऑन पुलचा फटका, बऱ्याच वेळानंतर षटकार 6 धावा फलंदाजीत वामनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, याही वेळा एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला, लागोपाठ दुसरा षटकार. आता नक्कीच रंगत मैदानात दिसतंय. धावफलक पुढे सरकतोय. 4 गडी बाद 35, 4 गडी बाद 35 आणि 25 धावा अजून सामना जिंकण्यासाठी. आणि या 25 धावांसाठी उरले चेंडू 8 चेंडू आणि 25 धावा. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण या दोन चेंडूत जर आणखी एक मोठा षटकार निघाला तरी लढत चुरशीची असेल. ओ सुंदर फटका ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला, चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. चेंडूत 21 धावा, एक चुरशीची लढत. प्रेक्षक ज्या सामन्यासाठी आलेत, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा मैदानातील सामना. सुंदर फटकेबाजी, फलंदाज वामनच्या बॅटमधनं. बघूया या चेंडूवर नक्की काय होतंय. तानाजी बॉलिंग मार्कवर, ओ बोल्ड होतोय, फलंदाज त्रिफळाची धोतोय, 5वा गडी हा बाद होतोय. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉलचा येतोय. हा सामना जिंकण्यासाठी जर या फ्री हिटवर षटकार निघाला तर हा सामना नक्कीच चुरशीचा असेल. येणाऱ्या षटकात तानाजी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणातील चूक महागडी ठरते आणि बघूया स्ट्राइकला सज्ज होतोय. फ्री हिट की गेंद पर क्या होता है मैदान पर. मिले हेलिकॉप्टर शॉट, लॉंग ऑन बाउंड्रीला, क्षेत्ररक्षक वेलपेड एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेग होते त्या दरम्यान मात्र 2 महत्वाच्या धावा फ्री हिटच्या चेंडूवर. आणि या फ्री हिटच्या चेंडूच्या नंतर मात्र खेळ समाप्त होतोय तो 4थ्या षटकाचा. 4 षटकं समाप्त झालीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचला 18. टीम आमच्या सोबत क्लिप्टनची. प्रेक्षक थोडंसं जाग्यावरून हल्ले होते घरी परतण्यासाठी, परंतु त्याच सामन्यात मात्र फलंदाज वामन 2 षटकार मारतोय, 1 चौकार मारतोय आणि जे प्रेक्षक जात होते ते थोडेसे थांबलेत. 6 चेंडू उरलेत आणि 6 चेंडूत करायचे आहेत 18 धावा. 6 गेंदों का खेल बाकी और 6 गेंदों में 18 रन मैच को जीतने के लिए. चर्चा मैदानात महत्वाचं षटक, या शेवट ठिकाणी हा सामना संपेल आणि त्याचबरोबर आजचा पहिल्या दिवसातील खेळ संपेल. परंतु जर आरवली क्रिकेट संघाने सामना जिंकला
तर त्यानंतर मात्र 3 संघ चिठ्ठ्या टाकण्यात येईल, एक संघ बाय असेल आणि उर्वरित 2 संघादरम्यान सामना होईल. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. सामन्याचं चित्र पलटलं आणि त्यानंतर ओवेशचा या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू 5 धावा, त्या अगोदर प्रेमचा चेंडू आणि धावफलक मात्र और 12 रन. गोलंदाजीत बदल होतोय. अबू बंगावकर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षण सजवतोय आणि स्ट्राईकला निलेश संचुरकर. ओ घणाघाती फटका, हवेत फटका, मिड विकेटला चेंडू सीमा पार, षटकार. पूर्वी सामना संपलाय असं चित्र दिसत होतं, परंतु आता मात्र प्रेक्षक थांबलेत. 5 चेंडू आणि 6 धावा. ओ पुन्हा एकदा क्या चालू है? मालूम है ना, षटकार, 4 धावा. भाई साथ में क्या आरवली तुम्ही लवकर या, उशीर करू नका, कारण आता सामना होईल. कारण जर सावंतवाडी संघाने सामना जिंकला असता तर आजचे सामने संपले असते, परंतु आरवली सामना जिंकतोय. सामना 2 षटकांचा असेल. काय मॅच, मस्त मॅच, अतिशय सुंदर सामना झाला आणि क्रिकेट रसिकांचं मी म्हणेन की आज नक्कीच डोळ्यांचं पारणं पेटलं. उद्याही या स्पर्धेत मालवणचा संघ उतरतोय, आजगाव, आरोंदा आणि शिरोडा, परंतु त्या अगोदर मात्र आता एक सामना होतोय. मॅन ऑफ द मॅच गाना बजे टेंशन में डाकाए का, अपना काम करने का नहीं फैला.